नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत। COEP या राज्य सरकारच्या स्वतंत्र तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी काल पदवीदान समारंभाला उपस्थिती लावली। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही तंत्रज्ञानात तर सक्षम व्हायलाच पाहिजे, पण तुम्ही रोजगाराची संधी देखील निर्माण करण्याकरता सक्षम झाला पाहिजे, असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। जाऊयात आपण COEP दीक्षांत समारंभ। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। जिष्णुदेव शर्मा 15 ऑगस्ट निमित्त पुण्यामध्ये आले होते। त्यावेळेला पॅराप्लेजिक केंद्राच्या ठिकाणी त्यांनी भेटही दिली। जाणून घेऊयात पुण्यातील पॅराप्लेजिक केंद्राला दिलेली ही त्यांची भेट। पुण्यातील चाकण MIDC या ठिकाणी जवळजवळ 4000 उद्योग कार्यरत आहेत, पण बेसिक सुविधा द्यायला सरकारला अपयश आलं आणि तशी मागणीही वारंवार करून कोणताही प्रतिसाद सरकारने दिला नाही। म्हणून
उदय सावंत यांनी तिथेच जाऊन त्या उद्योजकांची भेट घेतली आणि स्थलांतरित होऊ नका, आम्ही सर्व सुविधा द्यायला तयार आहोत अशी भूमिका स्वीकारली. त्यांच्याबरोबर नीलम गोरेही त्या ठिकाणी उपस्थित होत्या. जाणून घेऊयात उदय सामंत चाकणविषयी काय म्हणतात. रोड वायडनिंग, त्याच्यानंतर खड्डे, त्याच्यानंतर जागा ॲक्विजिशन, हे सगळे प्रश्न आजच्या बैठकीमध्ये आम्ही निकाली काढले. महिंद्राकडच्या रस्त्याचा जो एक विषय होता, 4 शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवलेला होता आणि काही रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आडकाठी केलेली होती त्या सगळ्यांचे पैसे आम्ही कोर्टात भरण्याचा निर्णय घेतलाय. कोर्टामध्ये भरून कंपल्शन ॲक्विजिशन करण्याचा निर्णय घेतलाय आणि ज्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना आवश्यक असेल पैशाची, त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ते पैसे घ्यावे. काही शेतकऱ्यांच्या काही गैरसमजातनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या देखील आम्ही दूर करू. दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या MIDCच्या संदर्भात दर शुक्रवारी जसा जनता दरबार भरतो तसा आता जिल्हाधिकारी देखील दरबार करतील, अशा पद्धतीची रचना आपण तयार केली. आणि मी देखील सांगितलं की फक्त हा मर्यादित चाकणपुरता विषय नाही, तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या MIDCs आहेत, तर 2 महिन्यातनं 1 दिवस पूर्ण हा फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातल्या MIDCसाठी आणि उद्योजकांसाठी देण्याचा देखील मी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असंख्य गोष्टींवर चर्चा झाली, असंख्य शेतकऱ्यांच्या गोष्टीवर चर्चा झाली. पण ह्याचं सगळ्यातलं महत्वाचं सार काय होतं, तर या बैठकीला खासदार अमोल कोल्हे साहेब देखील उपस्थित होते आणि काळे साहेब देखील उपस्थित होते. म्हणजे एखाद्याला जर विधायक काम करायचं असेल, लोकांच्या मागे उभं राहायचं असेल, नौटंकी करायची नसेल, तर अशा मिटिंगला येऊन ते स्वतःचे मुद्दे मांडू शकतात. राजकारण बाजूला ठेवून हा एक नवा सिद्धांत अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी आज अनेक लोकांना घालून दिलाय. कदाचित या सिद्धांतानंतर तरी काही लोक सुधारतील हा माझा विश्वास आहे. मला राजकारणावर काय बोलायचं नाही, परंतु जे काही घडलं कालपर्यंत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चाकण MIDC मध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर खासदार अमोल कोल्हेंची उपस्थिती होती आणि बाबाजी काळेंची होती. त्याच्यामुळे त्या प्रश्नावर आता मला काही बोलायचं नाही. आता मला विधायक प्रश्नावर जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जर मला विचारलं तर अजून माझ्याकडनं काही जर राहिलं असेल तर त्याच्यावर मी चांगलं अजून उत्तर तुम्हाला देऊ शकेन. साहेब, जे 20 उद्योजक या ठिकाणाहून स्थलांतरित होणार होते त्यांची मनधरणी करण्यात तुम्हाला यश आलेलं आहे का? आमच्याकडे 2 कॅमेरे सुरू होते, तर मला माहित नाही तुमचे होते की आमचे होते. आमचे होतील ते सगळं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देतो. आमची 2.5 तासाची जी चर्चा झालेली आहे ती सगळीच्या सगळी 2.5 तासाची मी चर्चा तुम्हाला पाठवतो. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की प्रेशर क्रिएट करण्यासाठी. मला माहित नाही मी काय सांगितलं. मी सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये कुठेही आमचा प्लॅन सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. खरं तर काय नेमकं त्यांच्या समस्या आहेत? कारण की इथं समस्या रस्ता असेल, ट्रॅफिक असेल, त्यासोबत इथं काय समस्या आहेत अजून वरील गोष्टी? ह्याच मेजर समस्या आहेत ना, याच मेजर समस्या आहेत की पुण्यामधला असलेला कामगार हा इथं पोचायला किंवा अधिकारी पोचायला 1.5-2 तास किंवा 2.5 तास लागतात. मालकाला यायला वेळ लागतो. त्याच्यावर मी आज अजून एक धोरण त्यांना सांगितलं की ज्या इंडस्ट्री इथं आहेत त्यांनी जर क्लस्टर केलं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना देखील MIDC जागा देईल, अशा पद्धतीचं देखील धोरण आपण घेतलं. आणि हे धोरण काय फक्त चाकण, रांजणगाव, तळेगाव, खेड, आळंदी ह्या MIDC साठी नाही, तर हे जे धोरण आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय गणेशोत्सव पुरस्काराचं वितरण काल करण्यात आलं. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी गणेश कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याचं प्रतिपादन करून देशाची एक अखंडता, एकात्मता आणि जनतेला विश्वास देण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात असंही त्यांनी सांगितलं. कारण ती तरुण पिढी आहे, सर्वांनाच वाटतं. पण मला असं वाटतं की हे उत्सव साजरे करत असताना एक माझं तरुण पिढीलासुद्धा आव्हान आहे. आपण उत्सव साजरे करतो, पण खरं दुर्दैवाने बोलावं लागतं आहे की आजची तरुण पिढी अनेक आपण उत्सव साजरे करतो. आपण दुर्गात्सव साजरे करतो, आपण गणपती साजरे करतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, नंतर शिवजयंती येते,
सगळेच उत्सव आपण साजरा करतो. अण्णाभाऊ साठेंची असेल, लोकमान्य टिळकांची असेल, ती शांततेत होते. पण महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांची जयंती आपण साजरा करतो. लावा DJ, लावा वाजवा. आणि आम्हाला तर असं जातं, आमच्याकडेच वाजगी असतात. भाऊ वाजा, भाऊ DJ द्या, घ्या भाऊ DJ घ्या, वाजवा. मग काय चालली मिरवणूक, मला कळत नाही. या मिरवणुका खरं आजकालच्या काळामध्ये आता तरुण पिढी पण आमची त्यांच्याबद्दल काय बोलावं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी इतका गोंधळ असतो आणि काही ठिकाणी तर असं असतं. आमची काही मंडळी अशी, काही सगळे म्हणणार नाही, काही मंडळी अशी आहे की पोटात पडल्याशिवाय पाय चालतच नाही त्यांचे, नाही चालत दादा. म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, मी हे वस्तुस्थिती बघतो. मी प्रत्येक मंडळात असतो, नाशिकला असतो, पुण्याला असतो, मुंबईला असतो, सगळ्या ठिकाणी असतो. पण काही ठिकाणी अपवाद आहे. काही लोक चांगल्या कार्यक्रमाला गालबोट कसं लागेल असंही त्या ठिकाणी प्रयत्न असतो. मग पोलिसांनी अटकलं तर मग कसं काय पकडतायत, कसं काय धरतायत. मला वाटतं या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि आज खरं सांगतो मी आपल्याला, आज देशाला आपण स्वराज्य मिळालं, सुराज्य आपण करतो आहोत. आता आपण 11व्या नंबरवर 3ऱ्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे, आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, सुपर पॉवर व्हायचं आहे 20 वर्षांनी, जेव्हा 100 पूर्ण होईल त्यावेळेला. पण ज्यांच्या भरोशावर हे चाललेलं आहे तरुण पिढीच्या, ती तरुण पिढी आज काय करते. आज पुण्यासारख्या शहरामध्ये खरं आपणही बघतात ड्रग्सचा किती वापर चाललेला आहे, कशा पद्धतीने सगळ्या टोबॅकोज. तर बोलणं कोण, माणिकचंद असेल, विमल असेल, बरोबर आहे, गोवा असेल, विमल, कमल, सुमन, महिलांची नावं भरपूर आहेत त्या तंबाखूला सध्या. आपण महिलांना पुढे आणतोय आता, आपण त्याचं आरक्षण करतोय दादा. आता तुम्ही आम्हाला साथ देत नाही, हा भाग वेगळा आहे. आम्ही खूप आग्रह केला की 33% महिलांना खासदार करा, आमदार करा, पण दादांची पार्टी काय ऐकत नाही माझं ते. पण मला असं वाटतं की ही तरुण पिढी जी आहे ही कुठेतरी भरकटते आहे की काय. शाळांमध्ये कॉलेज, परवा मला आश्चर्य वाटलं, टी व्हीवर दाखवलं पुण्याच्या शाळेमधले तो 7वी 8वीचा विद्यार्थी, तो सुद्धा ते खाली नाक लावून तो ड्रगचं सेवन करतोय. आपण सगळ्यांनी बघितलं असेल मला वाटतं, मी चुकत असेल तर मला सांगा. पण शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा ते सेवन सुरू झालेलं आहे. कुठे चाललो होतो आपण, आणि कधी थांबणार आहे हे. जे पिढीच्या भरोश्यावर आपण म्हणतो की आम्ही सुपर पॉवर होऊ 2047मध्ये, आम्ही ज्यावेळेला आमचा सुवर्ण महोत्सव, आम्ही ज्यावेळेला शतक आम्ही त्या ठिकाणी मारू, आणि त्यावेळेला जर अशी पिढी की ज्यांच्या भरोश्यावर आम्ही हे म्हणतो आहे, की जर अशी व्यस्ताधीन होत असेल तर मग आम्ही कुणाकडे बघावं.